वरिष्ठांच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे किंवा दौऱ्यावर जाणे अशा बाबींना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. विनापरवानगी अनुपस्थित राहणाऱ्या किंवा मुख्यालय सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध थेट निलंबन आणि शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत. शिस्तभंगाची गंभीर दखल शासनाच्या निदर्शनास आले आहे की क्षेत्रीय कार्यालयातील अनेक कर्मचारी कार्यालयीन दिवशी पूर्वपरवानगी न घेता गैरहजर राहतात. तसेच मुख्यालय सोडताना, दौऱ्यावर जाताना किंवा परदेश दौऱ्यासाठी वरिष्ठांची अनुमती घेतली जात नाही. मंत्री महोदय आणि वरिष्ठांनी बोलावलेल्या बैठकांनाही सबळ कारणाशिवाय अनुपस्थित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. ही बाब प्रशासकीय शिस्तीच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचे शासनाने म्हटले आहे. 1 महिन्याच्या आत कारवाईचे आदेश. नवीन निर्देशानुसार विनापरवानगी अनुपस्थित राहणाऱ्या किंवा मुख्यालयात वास्तव्यास न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करून ती संचालनालयास द्यावी लागणार आहे. अशा दोषी कर्मचाऱ्यांची नावे नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे कळवल्यानंतर त्यांनी 1 महिन्याच्या आत संबंधित कर्मचाऱ्याला सेवेतून निलंबित करून शिस्तभंगविषयक कार्यवाही सुरू करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचा आधार. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 च्या नियम 3 नुसार प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने नेहमीच कर्तव्यपरायणता राखणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशारा या परिपत्रकाद्वारे देण्यात आला आहे. या निर्णयामुळे आरोग्य विभागातील कामात अधिक पारदर्शकता आणि तत्परता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.